नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय ज्ञान परंपरा ज्याला आपण इंडियन नॉलेज सिस्टीम असं म्हणतो, त्या अंतर्गत मागील काही दिवसापासून आपण वेगवेगळ्या भारतीय ज्ञान परंपरेचे जे स्रोत राहिलेले आहेत त्याचा परिचय करून घेतो आहोत। वेदापासून ते अवैदिक साहित्यापर्यंतचा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण यापूर्वी परिचय करून घेतलेला आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्मृती ग्रंथांच्या बद्दलचा परिचय थोडक्यामध्ये या ठिकाणी करून घेणार आहोत। स्मृती किंवा स्मृती ग्रंथ यांना भारताच्या धार्मिक साहित्यामध्ये विशिष्ट अशा पद्धतीचं स्थान राहिलेलं आहे। धार्मिक बाबतीत श्रुतींच्या नंतर जर कशाला महत्व दिलं जात असेल तर ते स्मृती ग्रंथांना दिलं जातं। धार्मिक बाबतीमध्ये पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की श्रुतींना महत्व दिलं जातं आणि त्यानंतर स्मृती ग्रंथांना महत्व दिलं जातं। हे ग्रंथ स्मृतीवर आधारित अशा प्रकारचे ग्रंथ असल्यामुळेच त्याला स्मृती ग्रंथ असं म्हटलं जातं। स्मृती हा शब्द संस्कृत मूळ स्मर पासून आलेला आहे। स्मृती हा शब्द मूळ संस्कृतच्या स्मर पासून आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो स्मरण किंवा विचार करणं। त्याचा अर्थ काय होतो? स्मरण किंवा विचार करणं। हिंदू समाजाचे नियमन करण्याचे कायदे स्मृतीमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत। काय करण्यात आलेले या ग्रंथामध्ये? हिंदू समाजाचं नियमन करणारे कायदे या स्मृती ग्रंथांच्या मध्ये आलेले आहेत। म्हणजे हिंदू समाजाला एका कायद्याच्या मध्ये बांधण्याचं काम या स्मृती ग्रंथांनी केलेलं आहे। स्मृतीमध्ये महाकाव्य, धर्मसूत्रे आणि धर्मशास्त्र इत्यादींचा समावेश होतो। धर्माचे मूळ स्रोत जिथून प्रवाहित झाला, धर्माचा जो मूळ स्रोत आहे तो जिथून प्रवाहित झाला त्यात स्मृतींना प्रामाण्य दिलं गेलेलं आहे। या स्मृतींच्या मध्ये मनु, याज्ञवल्क्य, शाततप, हरित, देवल, यम, पाराशर या स्मृती विशेष प्रसिद्ध आहेत। स्मृतीची तशी पाहिली तर खूप मोठी संख्या सांगितली गेलेली आहे। वैदिक धर्मानुसार आचरण करीत असताना स्मृती ग्रंथामध्ये जे पाळावयाचे नियमांची चर्चा केली गेलेली आहे। वैदिक धर्माच्या नुसार आचरण करीत असताना स्मृती ग्रंथामध्ये आपण कशा पद्धतीनं जीवन जगताना काही नियम पाळले पाहिजेत याचं वर्णन आपल्याला या स्मृती ग्रंथांच्या मध्ये निश्चितपणे पाहायला मिळतं। ग्रंथकारांनी आपल्या पूर्वी दिलेल्या स्मृतिकारांच्या सिद्धांतांचं अंधानुकरण न करता ते सिद्धांत बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या ग्रंथांच्या मध्ये समायोजित केले आहेत। स्मृती ग्रंथकारांनी अंधानुकरण करून पहिल्या ग्रंथांना जशास तसं आपल्या नंतरच्या ग्रंथांच्या मध्ये उतरून घेतलेलं नाहीये, तर परिस्थितीनुसार जे काही बदल झालेले आहेत त्याचा उल्लेख देखील यामध्ये आलेला आपल्याला दिसतो। हे स्मृती ग्रंथ जे आहे ते हिंदू धर्माचं धर्मशास्त्र आहे। सामाजिक व्यवस्थेचं योग्य प्रकारे संचालन करण्यासाठी स्मृती ग्रंथांची आवश्यकता तत्कालीन समाजाला भासत होती आणि त्यामुळेच स्मृती ग्रंथांचं स्थान सामाजिक नियमांसाठी महत्वाचं मानलं गेलेलं आहे। त्या कालावधीमध्ये सामाजिक नियमांच्यासाठी असे वेगळे काही कायदे अस्तित्वात नव्हते आणि समाजाला स्थैर्य प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी काही नियमन त्या समाजामध्ये असलं पाहिजे, काही नियम असले पाहिजेत। हा विचार डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी या स्मृती ग्रंथांच्या मध्ये तशा प्रकारचे काही नियम आलेले आहेत। स्मृती ग्रंथ हे आचार विषयक सिद्धांतांचं भांडार आहे। या ग्रंथांचं वैशिष्ट्य काय आहे की आपण कशा प्रकारचं आचरण करावं याबद्दलची माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपण स्मृती ग्रंथ वाचले पाहिजेत।
ज्यातनं आचार कशा पद्धतीचे असावे त्याचं भांडारच आपल्याला स्मृती ग्रंथांच्या मध्ये निश्चितपणे मिळू शकतं. स्मृती ग्रंथकारांचा परिचय जर आपल्याला करून घ्यायचा असेल तर मूळ स्मृतिकारांची संख्या 18 सांगितली गेलेली आहे. मूळ स्मृतिकार किती सांगितले गेलेले आहेत? 18 आहेत, ज्यांचा उल्लेख आपण संक्षेपाने इथं करूया. पहिला आहे मनु, दुसरे आहेत बृहस्पती, तिसरे आहेत दक्ष, चौथे गौतम, पाचवे अंगिरा, सहावे योगेश्वर, सातवे प्रचेता, आठवे शातातप, नववे पराशर, 10वे संवर्त, 11वे उशनस, 12वे शंख, 13वे लिखित, 14वे अत्री, 15वे विष्णू, 16वे यम, 17वे आपस्तंभ आणि 18वे हरित. असे हे 18 मुख्य स्मृतिकार सांगितले गेलेले आहेत. तर याज्ञवल्क्यांनी स्मृती ग्रंथांच्या मध्ये धर्मशास्त्राच्या लेखकांची संख्या मात्र 20 सांगितलेली आहे. याज्ञवल्क्य याची संख्या किती सांगतात? तर 20 संख्या सांगतात. आता यांचा क्रम वेगळा आहे आणि यांची संख्या 18 पेक्षा 2 अधिक म्हणजे 20 आहे. कुणाची? याज्ञवल्क्याची. ती कशी सांगितलेली आहे तीही आपण पाहूयात. त्यांनी पहिला सांगितला मनु, दुसरे सांगितले अत्री, तिसरे विष्णू, चौथे हरित, 5वे याज्ञवल्क्य, 6वे उशनस, 7वे अंगिरस, 8वे यम, 9वे आपस्तंभ, 10वे संवर्त, 11वे कात्यायन, 12वे बृहस्पती, 13वे पराशर, 14वे व्यास, 15वे शंख, 16वे लिखित, 17वे दक्ष, 18वे गौतम, 19वे शातातम आणि 20वे वशिष्ठा. तर अशा पद्धतीने याज्ञवल्क मात्र ही संख्या 20 सांगतात. आता याचा फार विस्तार न करता आपण प्रमुख स्मृती ग्रंथांचा परिचय या ठिकाणी किंवा प्रमुख स्मृतिकारांनी त्याच्या ग्रंथांचा विचार या ठिकाणी करूयात. पहिला इथे पाहणार आहोत, पहिली स्मृती ग्रंथ तो आहे मनुस्मृती, ज्याची चर्चा या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे, नेहमी होतही असते. ती आहे मनुस्मृती. इसवी सन पूर्व 200 ते 300 या कालावधीमध्ये हा ग्रंथ रचला गेला असं सांगितलं जातं. असं म्हणतात की मनु हा मानव जातीचा मूळ पुरुष असल्याचं वर्णन वेदानं केलेलं आहे. वेद काय म्हणतो की मानवी जातीचा प्रथम पुरुष जर कोण असेल तर तो मनु आहे. मनुचा उल्लेख गौतम, वशिष्ठ, आपस्तंभ यांनी देखील केलेला आहे. मनुबद्दलचं महत्व, मनुच्या बद्दलची माहिती या तिघांनी दिलेली आहे, गौतमांनी, वशिष्ठांनी आणि आपस्तंभ यांनी देखील. नारद स्मृती सांगते की 1,00,000 श्लोक, 180 अध्याय, 24 प्रकरण असलेलं एक धर्मशास्त्र रचलं गेलं आणि ते धर्मशास्त्र जर कोण रचलं असेल तर ते म्हणून रचलं असं नारद स्मृतीमध्ये या मनुस्मृतीच्या बद्दलचं वर्णन आलेलं आहे. मनुस्मृती हा जो ग्रंथ आहे तो मनु आणि भृगु यातील धर्मावरील संवाद आहे असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. मनुस्मृती या ग्रंथाच्या निर्मितीबद्दल असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवापासून विराट उत्पन्न झाले. ब्रह्मदेवापासून कोण उत्पन्न झाले? विराट उत्पन्न झाले. त्यांच्या मागून मनुची उत्पत्ती झाली आणि मनुपासून भृगु, नारद प्रभृती ऋषींची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवांनी आपण रचलेलं शास्त्र मनुला शिकवलं पहिल्यांदा. मनुनं हे शास्त्र 10 ऋषींना शिकवलं. पुढे काही महर्षी मनुला धर्माचे ज्ञान विचारण्यासाठी आलेले आहेत. त्यावेळेला मनुनं त्या ऋषींना सांगितलं की तुम्ही आता माझा शिष्य जो भृगु आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही हे ज्ञान प्राप्त करून घ्या. आणि मग भृगु हा जो मनुचा शिष्य आहे त्यानं हे ज्ञान ऋषींना सांगितलं आणि ते म्हणजेच मनुस्मृती असंही या ठिकाणी सांगितलं जातं. सध्या मनुस्मृती या ग्रंथामध्ये 12 अध्याय आहेत, 2614 श्लोक आहेत
सध्या जे मनुस्मृतीच्या संबंधाने चर्चा होते त्यामध्ये 12 अध्याय आणि 2614 श्लोक आहेत. या मनुस्मृतीची भाषा सुबोध आहे, ओगवती आहे आणि या मनुस्मृतीबद्दल असं सांगितलं जातं की आज याच्या 5000 पेक्षा अधिक प्रती उपलब्ध आहेत. मनुस्मृतीमध्ये मनून ऋषींना जो उपदेश केला त्यात विश्वाची उत्पत्ती कशी झाली, कालगणनेबद्दल सांगितलंय, प्रलयाच्या बद्दल सांगितलंय, धर्माच्या रासाबद्दल सांगितलंय, धर्माची व्याख्या केली गेली आहे, धर्माची उगमस्थानं कुठं कुठं आहेत ते सांगितलं गेलेलं आहे. आर्यव्रताची सीमा या ठिकाणी मनुस्मृती वाचल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. संस्कार धर्म सांगितलाय, ब्रह्मचर्य, विवाह, गृहस्थाश्रमामध्ये गृहस्थांची कर्तव्य काय आहेत, श्राद्धाबद्दल सांगितलेलं आहे, पत्नी आणि विधवा यांची कर्तव्य काय सांगितलं गेलेलं आहे, परिव्राजक यांची कर्तव्य सांगितलेली आहेत, राजधर्म सांगितलेला आहे, राजाचे दोष, मंत्रिमंडळ, अधिकारी, न्यायदान, न्यायाधीश, विविध अपराध आणि त्यासाठी शासन, पती पत्नी यांची कर्तव्य, वारसा हक्क, प्रायश्चित्त, ब्राह्मणांची कर्तव्य, वर्णव्यवस्थेचा उदय, चारी वर्ण आणि त्यांचे अधिकार व कर्तव्य, दान, पातक यासारख्या अनेक विषयांशी संबंधित लेखन मनुस्मृतीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. परंतु या मनुस्मृती बद्दल खूप चर्चा आपल्या देशामध्ये होते, कारण मनुस्मृतीमध्ये या ग्रंथात काही मोठे दोष आहे आपल्याला पाहायला मिळतात. ते कुठले दोष आहेत या ग्रंथामध्ये, तर या ग्रंथानं अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल अन्यायकारक पद्धतीनं लिहिलेलं आहे. आपण जेव्हा मनुस्मृती वाचतो तेव्हा या मनुस्मृतीनं अस्पृश्यांच्या वरती अन्याय केलेला आहे, शूद्रांच्या वरती अन्याय केलेला आहे आणि स्त्रियांच्या बद्दल देखील काही अन्यायकारक श्लोक या मनुस्मृतीमध्ये आलेले आहेत. या ग्रंथाच्या प्रचार प्रसाराच्या मुळे जाती व्यवस्था, अस्पृश्यता, जातीबंधनं बळकट झालेली होतात. म्हणूनच की काय, या ग्रंथाचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथाला जाळलेलं होतं. हेही आपण इथं आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. तर असा ही स्मृतीमधला पहिली स्मृती जी आहे ती आहे मनुस्मृती, ज्याचा अत्यंत अल्प परिचय मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. यानंतर दुसरी जी स्मृती ग्रंथ आहे ज्याला आपण याज्ञवल्क्य स्मृती असं म्हणतो. कोणती स्मृती आहे? याज्ञवल्क्य स्मृती. इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते 3ऱ्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत या ग्रंथाची रचना झाली असं सांगितलं जातं. याज्ञवल्क्य हे नाव वैदिक साहित्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. याज्ञवल्क्य हे वैदिक साहित्यामध्ये खूप प्रसिद्ध असलेलं नाव आहे. याज्ञवल्क्याला वाजसनेन असंही म्हटलं जातं. याज्ञवल्क्याचं दुसरं नाम वाजसनेन असं आलेलं आहे. आणि हे नाव का आलं तर याज्ञवल्क्य हे वाजसनी नावाच्या आईचे पुत्र असल्याने त्यांना वाजसनेन असं म्हटलं गेलेलं आहे असं सांगितलं जातं. शुक्ल यजुर्वेदाचा प्रचार त्याच्या मंदनदीन नावाच्या शिष्याने केल्यामुळं त्यांना मंदनदीन म्हणून देखील ओळखलं जातं. याज्ञवल्क्य हे ब्रह्मदेवाच्या अग्नीपासून उत्पन्न झाले असाही उल्लेख आलेला आहे. वंशपायन हे याज्ञवल्क्याचे गुरु होते. वंशपायन कोण आहेत तर याज्ञवल्क्याचे गुरु आहेत. ही स्मृती सर्वात सुव्यवस्थित व सोपी स्मृती म्हणून या स्मृतीकडे पाहावं लागतं. एक तर ही स्मृती अत्यंत सुव्यवस्थित आहे आणि तशी समजायला देखील सोपी आहे. याज्ञवल्क्याने मनुस्मृतीतील 27,000 श्लोकांचा अर्थ संक्षिप्त स्वरूपामध्ये केवळ 1600 श्लोकामध्ये स्पष्ट केलेला आहे. या स्मृतीमध्ये 4 वेद, 6 वेदांगे, 14 विद्या यांचाही उल्लेख आलेला आहे. या स्मृतीमध्ये कशाचा उल्लेख आलेला आहे? 4 वेदाचा उल्लेख आलेला आहे, 6 वेदांगांचा उल्लेख आलेला आहे, 14 विद्या यांचा उल्लेख या याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये आलेला आहे. या स्मृतीचा संबंध यजुर्वेदाशी आलेला आहे. त्यात बृहदारण्यक
उपनिषदाचा उल्लेख देखील या याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये आपल्याला दिसतो। या स्मृतीमध्ये 9 ग्रहांची नावं क्रमानं दिली गेलेली आहेत। या याज्ञवल्क्य स्मृतीवर विश्वरूप, विज्ञानेश्वर, अपरार्थ, शुल्क यांनी टीका लिहिलेल्या आहेत। ही त्या विद्वानांची नाव आहेत। आपण म्हणाल हे काय आहे, तर विश्वरूप, विज्ञानेश्वर, अपरार्थ, शुल्क ह्या विद्वानांनी याज्ञवल्क्य स्मृती ग्रंथावर टीका लिहिलेली आहे। इंग्रजाच्या काळात जे कायदे, हिंदू कायद्याच्या बद्दल जी अंमलबजावणीची वेळ आली किंवा चर्चा झाली, त्यावेळेला विज्ञानेश्वरांच्या मिताक्षरा या याज्ञ स्मृतीवरील टीकेला इंग्रजांनी महत्वाचं स्थान दिलेलं होतं। यामुळं याज्ञवल्क्य स्मृती आणि त्याच्यावरच्या टीकेला इंग्रजांच्या काळात देखील किती महत्व होतं हे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये। यानंतरची जी स्मृती येते, स्मृती ग्रंथ येतो, ते म्हणजे नारद स्मृती ग्रंथ। नारद स्मृती इसवी सन 100 ते इसवी सन 400 असा याचा काळ सांगितला गेलेला आहे। परंतु या काळाबद्दल आणि याच्या रचयिताबद्दल काही ठिकाणी प्रश्नही उपस्थित केले जातात। या स्मृतीमध्ये 18 अध्याय आहेत आणि 1028 श्लोक आलेले आहेत। कशात? नारद स्मृतीमध्ये। नारद स्मृती व मनुस्मृतीत बरेचसे साम्य आपल्याला पाहायला मिळतं, नारद स्मृती आणि मनुस्मृतीमध्ये। यात राजकारणाची चर्चा नारद स्मृतीमध्ये वेळोवेळी केलेली आहे। त्यात व्यवहाराशी संबंधित बहुतेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। व्यवहार कशा पद्धतीने आपण केला पाहिजे, तर त्या व्यवहाराशी संबंधित चर्चा देखील या नारद स्मृती ग्रंथामध्ये जागोजागी आलेली आहे। तसा पाहिला तर हा धार्मिक ग्रंथ, हा धर्मशास्त्राचा एक भाग म्हणून याकडे पाहिलं जातं, जो धर्माच्या विषयी संबंधित कायदेशीर नियमांचा संग्रह म्हणून देखील याचा उल्लेख करता येतो। या ग्रंथाला कायदेशीर ग्रंथ, हा पूर्णपणे न्यायिक अशा पद्धतीचा ग्रंथ असंही म्हटलं जातं। हा धर्म आणि कायद्याच्या संदर्भामध्ये या नारदसूत्रामध्ये धर्मही आलेला आहे आणि कायद्याच्या बाबतीत देखील या ठिकाणी वर्णन आलेलं असल्यामुळं धर्म आणि कायद्याच्या संदर्भात एक महत्वाचा अद्वितीय ग्रंथ म्हणून नारद स्मृतीकडे पाहावं लागतं, जो भारतीय कायदा आणि न्याय प्रणालीच्या अभ्यासासाठी महत्वाचा आहे। भारतीय कायदा आणि भारतीय न्याय पद्धतीबद्दलचा जर किंवा न्याय प्रणालीबद्दलचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर हा ग्रंथ आपण निश्चितपणे वाचला पाहिजे। या दृष्टिकोनातून देखील मला असं वाटतं याकडे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे। कशाकडं? नारद स्मृती ग्रंथाच्याकडं। त्यानंतर पुढे आपण जी स्मृती पाहणार आहोत ती आहे पराशर स्मृती। कोणती स्मृती? पराशर स्मृती ही इसवी सन 300 ते इसवी सन 500 या कालावधीमध्ये निर्माण झालेला ग्रंथ आहे असं सांगितलं जातं। महाभारतामध्ये आलेल्या वर्णनानुसार पराशर हा वशिष्ठ ऋषींचा नातू होता। पराशर कोण आहे? महाभारतामध्ये महर्षी व्यासांनी उल्लेख केलेला आहे की पराशर हा कोण आहे, तर वशिष्ठ ऋषीचा नातू आहे। पराशराने मृत्यूची इच्छा असलेल्या वशिष्ठ मुनींना मृत्यूची इच्छा झालेली होती, तर या मृत्यूच्या इच्छेपासनं जगण्याकडे प्रोत्साहित करण्याचं काम या पराशरानं केलं। पराशर, आणि म्हणून त्यांचं नाव पराशर अशा पद्धतीनेच प्रसिद्ध झालं। ऋग्वेदामध्ये पराशर ऋषीचं वर्णन द्रष्टा ऋषी म्हणून आलेलं आहे। म्हणजे या पराशर ऋषीच्या कर्तृत्वाचा दाखला किंवा कर्तृत्वाची नोंद आपल्याला ऋग्वेदाने घेतलेली दिसून येते। यावरून पराशराचं महत्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये। आचार्य यास्क यांनी पराशराचा अर्थ पराशीर्ष, जर्जर अशा पद्धतीनं सांगितलेला आहे। पराशर स्मृती ही प्राचीन स्मृती मानली जाते। याबद्दल असंही सांगितलं जातं की याज्ञवल्काने पराशराची गणना धार्मिक भाषिकांमध्ये केली आहे। यात मनुचं अवतरण आढळतं, मनुस्मृतीचं।
उशान प्रजापती शंख उशान प्रजापती शंख इत्यादी धर्मशास्त्रज्ञांचा उल्लेख ही आपल्याला इथं पराशर स्मृतीमध्ये दिसतो। या पराशर स्मृतीमध्ये एकूण 12 अध्याय आहेत, 3 कांड आलेले आहेत। आचार वर्तन आणि प्रायश्चित या गोष्टींना या पराशर स्मृतीमध्ये महत्वाचं स्थान दिलेलं आहे। याबद्दल असंही सांगितलं जातं की आचार्य माधव यांनी स्वतः यापैकी व्यवहार कांड जोडला आहे। सतयुगामध्ये मनुस्मृती, त्रेतायुगामध्ये गौतम स्मृती, द्वापार युगामध्ये शंख स्मृती आणि कलियुगामध्ये पराशर स्मृती प्रमुख असतील हे यातील पहिल्या अध्यायावरून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही। माधवाचार्य हे पराशर स्मृतीचे भाष्यकार आहेत। या पराशर स्मृतीवर जर भाष्य कोण लिहिलं असेल तर ते माधवाचार्यांनी लिहिलेलं आहे। ज्या या ठिकाणी स्मृतीवर जे लिहिलेलं जे भाष्य लिहिलंय ना ते कोण लिहिलं? माधवाचार्यांनी लिहिलं आणि त्यांच्या भाष्याचं नाव आहे पराशर माधवी। काय नाव आहे? पराशर माधवी। माधवाचार्य हे विजयनगरच्या संस्थापक राजा बुक्का यांचा मंत्री राहिलेले आहेत। त्यांच्या वडिलांचं नाव माया आणि आईचं नाव श्रीमती अशा पद्धतीचं होतं। तर असं आपल्याला पराशर स्मृतीच्या बाबतीमध्ये थोडक्यात परिचय पाहता येतो। यानंतरची जी स्मृती येते तिला आपण बृहस्पती स्मृती असं म्हणतो। ही बृहस्पती स्मृती ग्रंथ इसवी सन 200 ते इसवी सन 400 या कालावधीमध्ये रचला गेल्याचं सांगितलं गेलंय। याज्ञवल्के यांनी बृहस्पतीची चर्चा धर्मशास्त्रकारामध्ये केलेली आहे। कोण? याज्ञवल्क्यानं। कोणाची चर्चा? बृहस्पतीची चर्चा धर्मशास्त्रकारांच्या मध्ये केलेली आहे। ही नोंद आपण लक्षात घेतली पाहिजे। कौटिल्य ही यांचा कुणाचा? बृहस्पतीचा उल्लेख करताना दिसतात। बृहस्पतीने धर्म, अर्थ, काम यावरील ब्रह्माचा ग्रंथ 3000 अध्यायांच्या मध्ये संक्षिप्त केलेला आहे। वन पर्वामध्ये बृहस्पती नीतीचा उल्लेख आलेला आहे। वन पर्वामध्ये बृहस्पती नीतीचा उल्लेख आलेला आहे। हे सूत्र देवराज इंद्र आणि देवगुरु बृहस्पती यांच्या संवादाच्या रूपात आहे। या बृहस्पती सूत्रामध्ये काय आलेलं आहे तर देवराज इंद्रामध्ये आणि देवगुरु बृहस्पतीमध्ये जो संवाद झालाय त्या संवादाच्या रूपानं या स्मृतीमध्ये वर्णन आलेलं आहे। या स्मृतीमध्ये 711 श्लोक आहेत। यात पुराव्याचे 4 स्तर आहेत, 18 स्वत्व आहेत, कर्ज, दान, ठेव इत्यादीची चर्चा देखील आपल्याला या पराशर स्मृतीमध्ये बृहस्पती स्मृतीमध्ये पाहायला मिळते। त्यानंतर जी पुढची जी स्मृती ग्रंथ येतो त्याला कात्यायनी स्मृती असं म्हटलं जातं। ही कात्यायनी स्मृती ग्रंथ इसवी सन 400 ते इसवी सन 600 मध्ये रचला गेला असं सांगितलं गेलंय। आणि या कात्यायनी स्मृतीनं हिंदू विधी आणि प्रथा यांचं विस्तृत वर्णन केलेलं आहे। हिंदूच्या विधी कोणत्या आहेत, हिंदू धर्मातले प्रथा कोणत्या आहेत याचं वर्णन आपल्याला कात्यायनी स्मृतीमध्ये दिसतं। त्यांनी व्यवहाराच्या वर्णनात नारद आणि बृहस्पती, त्यांनी व्यवहाराच्या वर्णनामध्ये नारद आणि दुसरं कोण? बृहस्पती यांना आदर्श मानलेला आहे। याज्ञवल्के आणि पराशर यांनी कात्यायन यांना धार्मिक भाषकांपैकी एक मानला आहे। कात्यायनानं प्रतिहार सूत्र या प्रकारची रचना केलेली होती। जीवनानंद संग्रहात कात्यायन स्मृती ग्रंथ प्रकाशित झाला आहे। त्यामध्ये 3 खंड, 29 अध्याय आणि 500 श्लोक आहेत। याला कात्यायनाचा कर्मप्रदीप असंही म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? कात्यायनाचा कर्मप्रदीप असंही म्हटलं जातं। यात जे विषय आले ते यज्ञोपवीत कर्म कसं करावं, श्राद्ध कर्म कसं करावं, हुताग्नी प्रतिष्ठा, त्याचबरोबर तर्पण विधी, पंचमहायज्ञ, ब्रह्मयज्ञ, स्त्री धर्म, दाह संस्कार इत्यादी कर्तव्याचं वर्णन या स्मृतीमध्ये आलेलं दिसतं। कात्यायनाने स्त्रीधन हा मुख्य विषय मानलेला आहे। कात्यायनानं स्त्रीधन हा मुख्य विषय मानलेला आहे। कात्यायन हा मनु आणि याज्ञवल्काच्या नंतर आलेला आहे। वेद पूर्व कालापासून आणि म्हणून अशा ह्या काही
कमी पण महत्वाच्या स्मृती ग्रंथांचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहोत. आता वेळ खूप होते, त्यामुळं संक्षिप्त आपण आता याला करूयात. वेदपूर्व कालापासून सूत्रकाळापर्यंत, वेद काळापासून ते सूत्रकाळापर्यंत जे सामाजिक आणि धार्मिक आचार व कायदे रूढ होते त्यांचा संग्रह स्मृती ग्रंथांच्या मध्ये कमी जास्त प्रमाणात आलेला आहे. स्मृती ग्रंथामध्ये काय आलेलं आहे तर वेदपूर्व कालापासून ते सूत्र कालापर्यंत जे काही सामाजिक आणि धार्मिक आचार व कायदे होते तेच या स्मृती ग्रंथांच्या मध्ये सूत्ररूपाने आलेले आहेत. स्मृती म्हणजेच आठवण. हे सामाजिक व धार्मिक कायदे ग्रंथ रूप होण्यापूर्वी, सामाजिक व धार्मिक कायदे जे त्यावेळेला समाजामध्ये होते जे की ग्रंथ रूपाने आलेले नव्हते, कधीपर्यंत सूत्रकालापर्यंत, तर ते स्मरण परंपरेच्या आधारावरच समाजाचं आचरण आणि नियमन चालत असल्यामुळे या कायद्याच्या ग्रंथांना स्मृती असं म्हटलं गेलेलं आहे. हेही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेमध्ये काही महत्वाचे स्मृती ग्रंथ जे की समाजाला एका नियमामध्ये बांधण्याच्या अत्यंत उदात्त हेतून निर्माण झालेले होते. त्या काळानुसार त्यामध्ये काही लोकांच्या वरती अन्याय करणाऱ्या बाबी देखील त्यामध्ये आल्या. जे चांगलं नाहीये त्याचा तर आपण त्याग करतोच, परंतु जे चांगलं आहे त्याचा स्वीकार मात्र आपण केला पाहिजे. तर असे हे भारतीय ज्ञान परंपरेतील स्मृती ग्रंथ ज्यांचा मी थोडक्यात परिचय आपल्या समोर ठेवून या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.